नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय भूगोल धडा पहिला मैत्री भूगोलाशी या धड्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि आपण समजून घेणार आहोत. तर भूगोल, पृथ्वी गोल. पृथ्वीवर जितक्या काही वस्तू आहेत, गोष्टी आहेत, प्राकृतिक रूप आहेत, त्यांचा सगळ्यांचा आपला अभ्यास करायचा आहे भूगोलामध्ये. एकदम सोपा विषय आहे आणि समजून घ्यायचा आपल्याला. आता सर्व समावेश आहे भूगोल विषय. भरून उरला आहे विश्वाचा आशय. अशी कविता दिलेली आहे, की भूगोल विषय सर्व समावेशक आहे आणि विश्वाचा आशय त्याच्यामध्ये झालेला आहे. आता इथे ही पृथ्वी आहे. इथे पृथ्वी दिलेली आहे आणि पृथ्वीला हा पॅराग्लायडिंग म्हणजे पॅराशूटमधून जाऊन पृथ्वीचं जो वरून चित्रण करत आहे. आपण सूर्य आहे, इथं आपल्याला सूर्य दिलेला आहे. हे अवकाशयान आहे. त्यातून आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट बोलतो. त्यातून आपण पृथ्वीची माहिती घेत असतो आणि हा आहे आपला चंद्र. तर चालू करूया. विचार प्रवर्तक प्रश्न. अंतराळात तुम्हाला जाण्याची संधी मिळाल्यास तुम्ही निरीक्षणातून कोणत्या गोष्टींचा अभ्यास कराल? जर तुम्हाला स्पेसमध्ये जायचं अपॉर्च्युनिटी भेटली, म्हणजे स्पेसमध्ये जायचं तुम्हाला भेटलं, तर तुम्ही काय कराल निरीक्षणातून? तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास कराल? मी तर बघेल की पृथ्वीवर जमीन, वाळवंट किती जास्त होत आहे. जास्त आता झाडं कमी होत चालले तर त्याचा मी अभ्यास करेल आणि जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करेल. भूगोलाच्या अभ्यासाची व्याप्ती व विचार याबाबत तुमचे मत मांडा. भूगोलाच्या अभ्यासाची व्याप्ती. भूगोलाचा अभ्यास प्रत्येक मानवाने केलाच पाहिजे, कारण की सध्या जागतिक तापमान वाढ, पाणी पाण्याची होणारी घट, भूजल पातळीत होणारी घट हे महत्त्वाचे विषय आहेत. त्यावर आपण भूगोलातून अभ्यास करू शकतो आणि ते जे प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकतो. तर आता पाहूया भूगोल संकल्पना. काय पाहूया? भूगोल संकल्पना. आपण संकल्पना म्हणजे डेफिनेशन. तर चालू करूया. भूगोलास इंग्रजीत जिओग्राफी म्हणतात. हा शब्द ग्रीक भाषेतील जिओग्राफिया या शब्दावरून आला आहे. भूगोलाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? जिओग्राफी. काय म्हणतात? जिओग्राफी. आणि हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. ग्रीक भाषेत जिओग्राफिया या शब्दावरून हा शब्द आलेला आहे. जिओ म्हणजे पृथ्वी. जिओ म्हणजे काय? पृथ्वी. आणि ग्राफिया म्हणजे वर्णन. ग्राफिया म्हणजे वर्णन करणे. त्यामुळे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा अर्थ होतो. तर भूगोलाचा अर्थ काय होतो? पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र. पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचे वर्णन व त्यांचे परस्वलंबन जाणून घेणे, त्यांचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचे वर्णन व त्यांचे परस्परावलंबन जाणून घेणे, यांचा अभ्यास भूगोलामध्ये होतो. भूगोलामध्ये नैसर्गिक व मानवी घटकांचे वर्णन व त्यांचे एकमेकांवर जे अवलंबन आहे, त्याचा आपण अभ्यास करून घेतो. प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल या भूगोल अभ्यासाच्या 2 मुख्य शाखा आहेत. भूगोलाच्या 2 शाखा आहेत मुख्य, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. अभ्यासाच्या व्याप्तीनुसार भूगोलाच्या विविध उपशाखा निर्माण झाल्या आहेत आणि जितका जास्त आपण अभ्यास वाढत गेलेला भूगोलाचा, त्याच्या उपशाखा तयार झालेल्या आहेत. आता भूगोल शोधा पाहू. भूगोल तज्ञांनी मांडलेल्या भूगोलाच्या संकल्पना आंतरजाल व संदर्भ ग्रंथांच्या आधारे शोधा. भूगोलाच्या संकल्पना आहेत त्या आपल्याला इंटरनेट आणि संदर्भ ग्रंथ त्यातून आपल्याला शोधायच्या आहेत. आता भूगोल अभ्यासाचे स्तोत्र. भूगोल अभ्यासात प्राकृतिक व मानवी घटक याबरोबरच त्यांच्यातील परस्परांचा अभ्यास केला जातो. भूगोलामध्ये आपण काय शिकतो? तर प्राकृतिक दर्या, खोरे, मैदानी यांचा अभ्यास व मानवी घटक, मानवाने निर्माण केलेले घटक यांचा परस्वलंबन म्हणजे एकमेकांवर जे अवलंबून राहतात त्यांचा आपण अभ्यास करतो. हा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीने करण्यासाठी माहितीचे स्रोत महत्त्वाचे ठरतात. हा अभ्यास आपल्याला करायचा आहे म्हणून वैज्ञानिक दृष्टीने माहितीचे स्रोत खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट ठरतात. माहिती मिळवण्याचे स्तोत्र प्राथमिक व दुय्यम असे 2 प्रकारचे असतात. माहिती मिळवण्याचे स्तोत्र 2 प्रकारचे आहेत, प्राथमिक व दुय्यम. आता आपण त्यांचा विचार करूया. भूगोल म्हणजे फक्त पृथ्वीचा अभ्यास आहे का? तर नाही. पृथ्वीसोबत पृथ्वीच्या बाहेर जे अवकाश आहे त्याचा पण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे भूगोलामध्ये. आपल्या दैनंदिन जीवनात भूगोल विषय कसा सामावलेला आहे? तर आपण कुठेही जातो, आपल्याला एका रस्त्यावरून जातो तर आपण मॅप खोलतो, इथे ट्रॅफिक आहे का नाही ते बघतो, इंटरनेट वापरतो. ते सगळं भूगोलामध्ये येतं. आता नेहमी लक्षात ठेवा, भूगोलाचा अभ्यास. भूगोलाचा अभ्यास. तर याच्यामध्ये मानवी घटक व प्राकृतिक घटक. मानवी घटक काय-काय आहेत? लोकसंख्या, मानवी वस्ती, आर्थिक क्रिया, बदलती सामाजिक स्थिती. मानवी घटकामध्ये लोकसंख्या म्हणजे वाढती लोकसंख्या आहे. नंतर मानवी वस्ती म्हणजे शहरं, गावं यांचा अभ्यास आहे. आर्थिक क्रिया आपण इंडस्ट्रियल म्हणजे कारखाने आहेत आपले, त्यांचा अभ्यास करायचा आपल्याला. बदलती सामाजिक परिस्थिती याच्यामध्ये आपलं आर्थिक नियोजन, आर्थिक स्थिती प्रत्येक देशाची जी कमी होते, जास्त होते आणि त्यामुळे जी सामाजिक स्थिती बदलते त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर प्राकृतिक घटक. प्राकृतिक घटकमध्ये शिलावरण
जी जमीन आहे तिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर जलावरण, जलावरणामध्ये जलावरणाचा अभ्यास करायचा म्हणजे पाण्याचा अभ्यास करायचा आहे. वातावरण, हवेचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. नंतर जीवावरण, पृथ्वीवर असलेली जैवसृष्टी हिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. संसाधने जे आपण तयार केलेले आहेत त्यांचा, तसेच पर्यावरण व शाश्वत विकास. पर्यावरण व शाश्वत पर्यावरणाचा विकास ढासळून दिला जाता कामा नये याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे मी पीडीएफ घेतलेली आहे त्याच्यामध्ये उलटं आहे. तर मी तुम्हाला, तुम्ही पुस्तक वाचताना तुम्ही समजून घ्या. त्याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला सांगेल की काय-काय दिलेलं आहे. आता प्राथमिक स्त्रोत, माहितीचा प्राथमिक स्रोत. भूगोल अभ्यासातील प्राथमिक स्रोत म्हणजे जी प्रत्यक्ष निरीक्षणातून, मोजमापातून व नोंदीतून मिळवली जाते. जी माहिती प्रत्यक्ष निरीक्षणातून आपण तिथं जातो, तिथं आपण मोजमाप घेतो आणि त्या नोंदी मिळवतो. त्यातून आपण जी माहिती घेतो त्याला आपण काय बोलतो? प्राथमिक स्रोत. प्राथमिक स्रोतांची वैशिष्ट्ये. आता प्राथमिक स्रोतांची मूळ वैशिष्ट्ये काय? तर प्रत्यक्ष व मूळ स्वरूपातील माहिती प्राप्त होते. आपण तिथं जाऊन जी माहिती गोळा करतो ती प्रत्यक्ष असते व जी मूळ असते. त्याचं पहिलं सूत्र आहे काय? क्षेत्रफळ. आपण तिथे जाऊन भेट देतो. नंतर आहे विश्वासार्हता जास्त असते. कारण की आपण तिथे जाऊन गेलेलो आहे म्हणजे माहिती खरीच असेल. तिथं काही खोटं घडलेलं नसेल. आपल्याला माहिती खरीच भेटेल. मुलाखत. तिथे जाऊन आपण मुलाखत घेतो ही आपली माहिती खरीच भेटेल. नंतर आहे नवीन माहितीचा नवीन माहितीचा स्रोत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन माहिती भेटते. स्थळ विशिष्टता. आपल्याला एखाद्या स्थळाची जास्त माहिती मिळते. म्हणजे एका ठिकाणाबद्दल नेमकी माहिती देतो. आपल्याला एका ठिकाणामध्ये जास्त माहिती भेटते. अधिकाश्रम व खर्चिक असते. आपण जिथं जातो त्यामुळे आपल्याला श्रम लागतात आणि तिथला खर्च जास्त असतो. तर सर्वेक्षण आहे. नंतर ड्रोन सर्वेक्षण प्रतिमा. आपण ड्रोनद्वारे तिथली माहिती घेतो. हवेच्या स्थितीच्या नोंदी म्हणजे तिथलं हवामान कसं आहे त्याची माहिती आपण घेतो. आता दुय्यम स्तोत्र. काय पाहूया? दुय्यम स्तोत्र. व्याख्या. भूगोल अभ्यासातील दुय्यम स्रोत म्हणजे अशी माहिती असते जी आधीच संकलित, विश्लेषण केलेली व सादर केली असते. दुय्यम स्रोतामध्ये अशी माहिती जी अगोदर आपण गोळा केलेली आहे, संकलित केली आहे, तिचं विश्लेषण केलं आणि सादर केले आहे. ही माहिती दुसऱ्या व्यक्तीकडून घेतलेली असते, एखाद्या संस्थेकडून घेतलेली असते, प्रकाशन यांच्याकडून घेतलेली असते. उदाहरणार्थ अहवाल, नकाशे, लेख. आता गुगल मॅप. गुगल मॅप कोणी बनवलाय? गुगल या संस्थेने बनवला आहे. ते आपण त्याची ती माहितीची आपण माहिती करतो आणि त्यावर आपण अभ्यास करतो. आपण स्वतः नकाशा तयार केलेला आहे का? नाही. तर गुगल मॅप हा दुय्यम स्रोत आहे. दुय्यम स्रोतांची वैशिष्ट्ये. अप्रत्यक्षरित्या गोळा केलेली माहिती असते. याच्यामध्ये अप्रत्यक्ष माहिती गोळा केलेली असते. आता पृथ्वी गोल, ग्लोब आणि नकाशा ही माहिती आपण दुय्यम स्रोताकडून घेतली आहे. स्रोतानुसार माहितीची विश्वासार्हता बदलू शकते. बरोबर आहे. स्वतःनुसार जी माहिती आहे त्याची विश्वासार्हता म्हणजे त्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं सांगितलं जाऊ शकलं असतं. ॲटलास, पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ. आता याच्यामध्ये ॲटलास, पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ याच्यातून आपल्याला माहिती भेटलेली असते. आधीच प्रक्रिया करून माहिती सादर केली असते. याच्यावर संशोधन केलं असतं, त्याच्यावर प्रक्रिया केली असते, नंतर ती माहिती आपल्याला सादर केलेली असते. संशोधन पत्रिका, मासिक व वृत्तपत्रे, कृत्रिम उपग्रह प्रतिमा यातून आपल्याला ही माहिती मिळालेली असते. पुस्तके, अहवाल, आंतरजाल इत्यादींद्वारे सहज उपलब्ध होते. ही माहिती आपल्याला पुस्तकांद्वारे, इंटरनेटद्वारे, अहवालांद्वारे सहज माहिती होते. कमी खर्च, श्रम, वेळ यांची बचत होते. याच्यामुळे कमी खर्च, श्रम, वेळ यांचा बचत होतो व हवामान विषयक नोंदणी याची माहिती आपल्याला हवामान विभागाकडून भेटते. ती पण आपल्याला दुय्यम स्रोताकडून माहिती भेटलेली असते. आता आपल्या शहरातील माहिती गोळा करणे कोणत्या स्रोतांचा वापर कराल? तर आपल्या शहरातील लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी आपण गावाच्या ग्रामपंचायतमध्ये, महानगरपालिकेमध्ये जेवढ्या नोंदी आहेत, मतदार नोंदी, नंतर आपण राशन दुकानामध्ये जाऊन किती किती लोकं येतात तिथे याच्याकडून आपल्या लोकसंख्येची माहिती भेटू शकते. आता प्राथमिक स्रोत, दुय्यम स्रोत. पहा बरे जमते का? सोबतचा तक्ता 6 अध्यायांच्या सोबतीने पूर्ण करा. संकल्पना व्याख्या. प्रत्यक्ष निरीक्षण, सर्वेक्षण, मोजमापातून मिळालेली समूळ माहिती. आधी संकलित, विश्लेषित व सादर केलेली माहिती. प्रत्यक्ष स्थळावर जाऊन निरीक्षण, मुलाखत, मोजमाप. दुय्यम सूत्रामध्ये आपण प्रत्यक्ष प्रत्यक्ष जातो का? नाही. तर ते अप्रत्यक्षरित्या आपण तिथे जातो. विश्वासार्हता कमी लेख विश्वासार्हता आपण तिथं मूळ जाऊन तिथं विश्वासार्हता जास्त असते. याच्यामुळे विश्वासार्हता काय असते? जास्त असते आणि तिथे जातो. तिथे आपण माहितीचे स्वरूप कसे असते? तर इथे जाऊन आपल्याला नवीन माहिती भेटते. काय भेटते? नवीन माहिती.
आधीच प्रक्रिया केलेली असते विषयाची. व्याप्ती, स्थळ विशिष्ट मर्यादित क्षेत्रापुरती तर नाही. इथे सखोल क्षेत्राची माहिती भेटते आपल्याला. खर्च वेळ अधिक प्रमाणात इथे कमी, कारण की आपल्याला अगोदरच माहिती भेटते. त्रुटी समजून निषेधाच्या चुका, उपकरणाची त्रुटी. हां, तर इथे हे बरोबर आहे. इथे कालबाह्य माहिती, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन. याच्यामध्ये कालबाह्य म्हणजे माहिती जुनी झालेली असते. उदाहरणे इथे क्षेत्रभेट. आपण प्रत्यक्ष गेलो इथे. आणि इथे नकाशा म्हणजे गुगल मॅप. माहीत आहे का तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी भौगोलिक ज्ञानाचा अत्यंत परिणामपूर्वक उपयोग करून आपले स्वराज्य निर्माण केले. त्यांनी युद्धतंत्र, राज्यकारभार, किल्ल्यांची बांधणी केली, प्रशासन अधिक सक्षम केले, डोंगरदऱ्यांचा उपयोग करून गनिमी कावा करत शत्रूस जेरीस आणले, समुद्र किनाऱ्याचा उपयोग आरमार उभारणीसाठी केला, भौगोलिकदृष्ट्या विचार करून गड, किल्ले, दुर्ग यांची बांधणी केली. आता भौगोलिक ज्ञानाचा सगळ्यात जास्त उपयोग केला तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. त्यांनी आपले गड असे निर्माण केले उंचावर, तिथून आपल्याला सभोवतालच्या सर्व परिसरावर आपली नजर जाईल. तुम्ही कोणत्याही गडावर गेला तर तुम्हाला तिथे लक्षात येईल की त्या गडावर आपल्याला जवळजवळ 50 ते 60 किलोमीटरचा परिसर आपल्याला, त्याहून जास्त परिसर आपल्याला दिसेल. पुढं काय होतंय त्यातून. याचा उपयोग कोणी केला? शिवाजी महाराजांनी केला. त्याने तसं युद्धतंत्र तयार केलं, किल्ल्यांची तशी बांधणी केली आणि तसं प्रशासन एकदम सक्षम ठेवलं. डोंगरदऱ्यांचा उपयोग करून त्यांनी गनिमी कावा केला आणि शत्रूस जेरीस आणलं, आणि समुद्र किनाऱ्याचा वापर करून त्यांनी आरमार म्हणजे आपलं नौदल आहे ते त्यांनी तयार केलं. विचार करा, तुम्हाला तुमच्या तालुक्यातील शेती पद्धतीचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी कोणते प्राथमिक व दुय्यम सत्र वापराल? तर शेती पद्धतीचा आपण अभ्यास करायचा असेल तर आपण प्राथमिकमध्ये तिथे जाऊन तेथील माती कोणती आहे, तिथे कोणतं पीक येईल, तिथं हवामान कसं आहे त्याची माहिती घेऊ, आणि दुय्यम स्रोतामध्ये हवामान विभागाचा उपयोग करून तेथील हवामान, तापमान याची माहिती घेऊ. भूगोल विषय ऐकताना प्राथमिक दुय्यम स्रोतांचा एकत्रित वापर कसा करावा? तर प्राथमिक व दुय्यम स्रोत एकत्र करून आपण भूगोलाबद्दल, पृथ्वीबद्दल, जमिनीबद्दल, हवेबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करू शकतो. भूगोल दिन शाळेत कसा साजरा करावा? तर विविध स्पर्धांचे आयोजन, भौगोलिक प्राकृतिक निर्मिती, भौगोलिक माहितीपट प्रदर्शन, भौगोलिक विषयक माहितीचे संकलन व प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, स्थानिक भूगोलाशी जोड. याच्यामध्ये चर्चा व प्रबोधन, प्रश्नमंजुषा घेऊ शकतो आपण, क्षेत्रफळ देऊ शकतो, प्रात्यक्षिक कार्य, घोषणा, फेरी. भूगोलाचा अभ्यास हा प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी ठरतो. मग विद्यार्थी, शिक्षक, पालक, संशोधक, शेतकरी, व्यापारी, प्रशासन व संरक्षण दल यांना भूगोलाचा कसा उपयोग होतो? तर भूगोलाचा उपयोग फक्त विद्यार्थ्यांसाठी अवलंबून नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकाला भूगोलाचा उपयोगी ठरतो. तर विद्यार्थ्यांसाठी आपण तो शिकतो की नकाशा कसा वाचायचा. नंतर शिक्षक, पालक, संशोधक, शेतकरी, शेतकऱ्यांसाठी जमिनीचा प्रकार काय आहे, व्यापाऱ्यांसाठी कोणता मार्ग सोपा आहे, कुठून जाता येईल, प्रशासनासाठी जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर ती कुठून येईल, कशी येईल, हे आपल्या समजतं. संरक्षण दलासाठी आपल्या ज्या सीमा आहेत, बॉर्डर आहेत, त्याचा आपण नीट उपयोग करून शत्रूला जेरीस आणू शकतो. असा भूगोलाचा वापर होतो. भूगोल हा फक्त नकाशा काढण्याचा, देशांची नावं लिहिण्याचा विषय नाही. ते मानव पर्यावरण नातेच होणारे शास्त्र आहे. भूगोल विषय फक्त आपल्याला नकाशा वाचण्याचा, नकाशा काढण्याचा, देशांची नावं लिहिण्याचा फक्त विषय नाही, तर मानव व पर्यावरण यांच्यातील नाते शिकवणारे शास्त्र आहे. त्यामुळे भूगोलाशी मैत्री करणे, जगाला योग्य दृष्टिकोनातून समजून घेणे, यासाठी खालील मुद्द्यांचा भूगोलाशी मैत्रीची गरज यावर चर्चा करून तुमच्या वहीत लिहा. तर खालील मुद्द्यांचा वापर काय आहे? भूगोलाशी मैत्रीची गरज खूप गरजेची आहे. निसर्गाशी नाते दृढ करण्यासाठी भूगोलाचा उपयोग आहे. दैनंदिन जीवनातील उपयोगासाठी भूगोलाचा उपयोग आहे. मानवी वस्ती व समाज समजण्यासाठी भूगोलाचा उपयोग आहे. पर्यावरण रक्षणासाठी भूगोलाचा उपयोग आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी भूगोलाचा उपयोग आहे. भविष्यातील व्यवसाय संधी, जागतिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी भूगोलाचा उपयोग आहे. सांगा पाहू. निरीक्षण करून प्राकृतिक घटक व मानवी घटक या परस्पर संबंधाचा भूगोल विषयात कसा उपयोग केला जातो, याचा आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर मानवी घटक व प्राकृतिक घटक याचा आपण जर दोघांचा सहसंबंध जाणून घेतला तर जितके रस्ते चांगले तिथे आपण माणूस त्या ठिकाणी जाऊ शकतो. जिथे रस्ते नाही तिथे माणूस जाऊ शकतो का नाही? मग जिथे माणूस जाऊ शकतो तेथील जमिनीचा वापर आपण कारखान्यासाठी, वस्तीसाठी, शहरांसाठी केला. जिथे पाणी मुबलक प्रमाणात आहे तिथे आपण मानवाने वस्ती वस्ती घेतली. मानवाने निसर्गातील वस्तूंचा वापर करून उद्योगधंदे चालू केले. अशा प्रकारे भूगोल विषयात
मानवी घटक व प्राकृतिक घटक यांचा परस्पर संबंध आहे. आपल्याला हे समजले. भूगोल ही संकल्पना समजली. भूगोल विषय काय आहे हे आपल्याला समजतं. भूगोलशास्त्र म्हणजे काय? भूगोल अभ्यासाचे स्रोत समजले. प्राथमिक व दुय्यम स्रोत समजले. भूगोल अभ्यासाच्या प्राथमिक व दुय्यम स्रोतांचे वर्गीकरण करण्यात आले. आपण कसे केले ते समजले. आता हे प्रश्न उत्तरे हा स्वाध्याय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे. ती तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. हा स्वाध्याय सोडवा आणि भूगोल विषय जास्तीत जास्त समजून घ्या. भूगोलावर जास्तीत जास्त प्रेम करा, कारण की हा भूगोल समजून घेण्याचा विषय आहे. तर अशा प्रकारे धडा पहिला मैत्री भूगोलाचा आपला शिकवून समजून झालेला आहे. तुम्हाला धडा समजल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा आणि असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.